महानगरपालिका के नाम पर ठगी। अकोला में महिला से 1,07,000 उड़ाए। अकोला में महानगरपालिका के पानी कर वाटर टैक्स के नाम पर एक महिला के साथ 1,07,000 रुपए की ऑनलाइन ठगी का सनसनीखेज मामला सामने आया है। रत्नकला भगत नामक महिला के मोबाइल पर अकोला महानगरपालिका का लोगो लगा हुआ एक संदेश आया, जिसमें पानी कर भरने के लिए मात्र 10 रुपए जमा करने का आग्रह किया गया था। महिला ने जैसे ही दिए गए लिंक से भुगतान किया, उनका बैंक अकाउंट हैक हो गया और देखते ही देखते पूरी राशि गायब हो गई। इस घटना की शिकायत खदान पुलिस स्टेशन और साइबर क्राइम विभाग में दर्ज कराई गई है। बताया जा रहा है कि पिछले कुछ दिनों में अकोला शहर में ऐसी 4 ठगी की घटनाएं सामने आ चुकी हैं, जिससे नागरिकों में डर और नाराजगी का माहौल है। पुलिस ने लोगों को चेतावनी दी है कि वे किसी भी संदिग्ध लिंक या संदेश पर क्लिक न करें और केवल अधिकृत सरकारी वेबसाइटों के माध्यम से ही भुगतान करें। अकोला से मोहम्मद मुजम्मिल। मला 3 दिवसापूर्वी व्हॉट्सअप मेसेज आलेला होता। तो मेसेज महानगरपालिकेचा लोगो असल्यामुळे मी ते ओपन केला। त्याच्यावर एक नंबर दिलेला होता, देवेंद्र जोशी म्हणून, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणून मी तो कॉन्टॅक्ट केला। तर त्यांनी म्हटले की तुमचं त्याच्यावर लिहिलेलंच होतं की पाईपलाईन कट करण्यात येईल तुमचं पाणी बिल थकीत असल्यामुळे। मग त्यांना बोलल्यानंतर ते म्हटले की मॅडम तुम्ही पाण्याचं बिल भरा, त्याच्यासाठी तुम्ही 10 रुपये पाठवा। मी म्हटले की माझ्याकडे बिल नाही आहे, तुम्ही बिल काढून देतात का? तर म्हटले हो मी बिल पाठवतो, तर तुम्ही पहिले ही PDF ओपन करा। मी PDF ओपन केली, त्याच्यावर इन्फॉर्मेशन टाका म्हणून बोलले की तुमचं नाव, मोबाईल नंबर वगैरे टाका। मी ते टाकल्यानंतर ते म्हटले की काही नेट बँकिंग काही असं यूज करता का? तर मी म्हटलं मी ते यूज करते, पण मला एवढं त्याच्यावरती काही इन्फॉर्मेशन देता येत नाही। माझे मिस्टर सर्व काम करतात, त्याच्यामुळे मी काही सांगितलं नव्हतं। तरी पण त्यांनी ते असंच बोलता बोलता त्यांनी माझ्या मोबाईलचा सर्व डाटा हॅक केला की काय एवढं कळलं नाही मला, पण त्याच्यात सर्व त्याची इन्फॉर्मेशन गेल्यामुळे माझे पूर्ण 1,07,000 रुपये कट झाले। त्याचे OTP वगैरे आले, तर ते ऑटोमॅटिकली तिकडंच कट झाले। तक्रार दाखल केली होती? सायबर पोलीसला तक्रार केलेली आहे। आमचं मध्ये कसं आहे, आमचे पैसे वापस आले पाहिजे बाबा तेवढं। असे प्रकरण आणखी कोणावर झालं आहे का? असे प्रकरण आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा 3 लोकांची तक्रार ऑलरेडी नोंदलेली होती की ह्याच नंबरवरून फ्रॉड झालेला आहे आणि हा तुमचा 4था नंबर आहे। तर त्यांनी मग म्हटले की ठीक आहे, आम्ही नोंद करून घेतो, बाकीचं नंतर करू। तुमचं नाव? माझं नाव रत्नकला भगत।